आपण पाहू शकता विसर्जन घाटाचा हा थेट प्रक्षेपण आणि आज महिला मंडळी मोठ्या संख्येने आज आपण पाहू शकता की 18 नंबरचं भक्तम घेऊन आले आहेत आणि विसर्जन घाटवर ताई काय सांगाल की आज मोठ्या प्रमाणावर आज विसर्जन घाटवर आपण बతుకమ్మ महोत्सव साजरा करत असतो। खूप छान वाटत आहे। अगोदर असं काहीच होत नव्हतं। मोगलाचे मामा हे केल्यापासून त्यांचे खूप खूप धन्यवाद मनापासून आभार। वर्षापासून आपण येत असतो 7-8 वर्षापासून या जो मुलांना जो आयोजित करत असतात आणि आज महिलांना मोठ्या प्रमाणावर आज 20 ते 25 महिला जेव्हा सहभाग घेत असतात खूप छान करतात हे। आणि आज आपण येत आलात गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला कसं वाटते? मस्त, खूप मस्त। वर्षावर उत्साह वाढत आहे आणि प्रत्येक वर्षी हेच म्हणजे हे सण साजरा करावे। आणि आज जो आपला 18 नंबर देण्यात आला आहे गेल्या वर्षी आपलं बक्षीस भेटलं होतं का? नाही नाही, या वर्षी सुद्धा नक्की भेटेल तुम्हाला। धन्यवाद। नाही, आम्ही एन्जॉय करायसाठी आलो, बक्षीस वगैरे काय नाही। आता आपल्याला मोठ्या प्रमाणावर घोषणा करण्यात आली तसेच स्पॉन्सर महिलांची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आणि महिलांना सुरक्षित आहे आणि भूषणाची एंट्री सुद्धा नाही तिथं तुमचं। हो, खूप चांगली गोष्ट आहे। सगळ्या महिलांसाठी सुरक्षितता आहे। काय होतंय? माझं नाव साक्षी उर्ला बंडावर। आपल्यासोबत महिला होते मोठ्या प्रमाणावर त्यांना आज एन्जॉय करण्यासाठी आपण पाहू शकता की आज तुमचा जो आज सण आहे हा तेलंगणा आंध्र कर्नाटक मोठ्या प्रमाणावर देगलूर शहरात मोगलांच्या यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बతుకమ్మ महोत्सव 2025 मोठ्या उत्साह साजरा करत आणि महिला अतिशय उत्साहात हा बతుకమ్మ महोत्सव सण साजरे करण्यात जात आहेत। बతుకమ్మ उत्सव 2025 आज देगलूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात देगलूर नगरेचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी यांना शिशतवार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने आज देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की आज बతుకమ్మ उत्सव सण मोठे उत्सव साजरा करण्यात येत आहेत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणावर महिला तरुणी मंडळी मोठ्या प्रमाणात संख्येने आहेत। मोगलाजी यांना आज आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने आज मोठ्या संख्येने इथे बతుకమ్మ महोत्सव 2025 साजरा करण्यात येत आहे आणि हा 7 वर्ष आहे। हा 7 वर्ष आहे देगलूर शहरामध्ये या ठिकाणी बతుకమ్మ सण आम्ही लहानपणी बघत होतो की आमच्या आईसोबत जेव्हा खेळत होतो आम्ही लहानपणी आणि त्या संस्कृतीला धरून आणि हा बతుకమ్మ सण लोप पावत चालला होता। पण आईचं आणि आमच्या सर्व माता भगिनींचं जे स्वप्न होतं की बाबा देगलूर शहरामध्ये बతుకమ్మ सण व्हायला पाहिजे। बతుకమ్మ म्हणजे आमची सर्वांची बायलेक असं आमच्या सर्वांना माहित आहे आणि त्यांना देवी स्वरूपात आम्ही सर्वजण पूजा करतो। त्याप्रमाणे गेल्या 7 वर्षापासून या ठिकाणी देगलूर शहरातील सर्व माता भगिनींनी हजारोच्या संख्येने या नदीच्या कडेला सर्व उपस्थित राहतात। त्याबद्दल मी आपल्या सर्व माता भगिनींचं मी आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जसं की पाहू शकता मोगलाजी यांना शिशोड माजी नगराध्यक्ष आपल्यासोबत त्यांनी दरवर्षी हा आवर्जून हा कार्यक्रम घेत असतात आणि हजारोच्या संख्येने देगलूर मध्ये हा विसर्जन घाटावर एक अशी रोषणाई आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर रोषणाई तसेच महिलांची व्यवस्था व जे पुरुषांची व्यवस्था बसण्याची वेगळी तसेच अनेक येथे कोणाला त्रास होऊ नये यासाठी त्यांनी 1 किलोमीटर परिसरातून हा भव्य दृश्य आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर आज महिलांसाठी त्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणावर विसर्जन घाट येथे बతుకమ్మ महोत्सव 2025 साजरा करण्यात येत आहे। देगलूर शहराहून मी सय्यद समी, न्यूज नेटवर्क, जनतेचे मत, देगलूर, नांदेड।
नाही, कृपया आपली वाहने मोंढा मैदानात दिख रहा है कि जाले वो लाइट आ रही है नया फोन है ना सर्व भाविकांना सूचना आहेत, समोर पार्किंगची व्यवस्था नाही, कृपया आपली वाहने मोंढा मैदानात पार्किंग करावेत. सर्व भाविकांना सूचना आहेत, सर्व भाविकांना सूचना आहेत, समोर पार्किंगची व्यवस्था नाही, कृपया आपली वाहने मोंढा एमसीसी जनतेचे मत जनतेचे मत विनंती करतो की आपण यांना विनंती करतो की आपण चैतन्यताई वानखेडे यांचे आपण सगळी स्वागत करायचं. त्यानंतर सौर अधिका यांचं स्वागत वर्षाताई
शीतलताई अकुलवार, सौ सारिका चित्रावार, सौ वर्षा कोशिकेडकरवार. आपल्याला विनंती आहे आपण लवकरात सौ अनुराधा निरावार, सौ मंजुताई अकुलवार. दोन मिनिट. पीछे से है, बदकम्मा के पीछे से लो. हाँ, ये जा रही पब्लिक जा रही है. बदकम महोत्सव 2025 हा थेट प्रक्षेपणाकडे दाखवत आहोत की मोठ्या प्रमाणावर आज देगलूर शहरातून आपण हा मुख्य जो रस्ता आहे हा अतिशय महिलांच्या गर्दीने भरून गेलेला आहे आणि अतिशय देगलूर शहरातून 20 ते 25 हजार महिला आज या बदकम सण उत्सव मध्ये सामील होत असतात आणि आपण पाहू शकता की देगलूर शहरातला हा बदकम उत्सव सण आणि विसर्जन घाट येथे देगलूर शहरातून कमीत कमी 25,000 महिला याच्यामध्ये सहभाग घेत असतात आणि हा बदकम महोत्सव सण देगलूर नगरीचे माजी नगराध्यक्ष मुगलाजी अण्णा शिरसटवार यांनी आयोजित करत असतात आणि प्रत्येक वर्षी या बदकम महोत्सवाला देगलूर शहरामध्ये अतिशय 1 किलोमीटर पासून रोषणाई लाईटिंगची व्यवस्था तसेच महिलांना इथे सुविधा आहे तसेच पूर्ण सुविधा बाउन्सर महिला ठेवण्यात आल्या आहेत व तसेच पुरुषांना वेगळं कक्षेत ठेवण्यात आला आहे आणि प्रत्येक महिलांची एंट्री असते देगलूर शहरातून हा थेट प्रक्षेपण विसर्जन घाट देगलूर. जनतेच्या मतमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर आज बदकम महोत्सव 2025 हा देगलूर शहराचा मुख्य थेट प्रक्षेपण. आपण देगलूर शहराचा बदकम महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणावर आज देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर महिलांची आज येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दरवर्षीप्रमाणे 2025 हा कार्यक्रम 2 ते 3 वाजेपर्यंत चालणार आहे. देगलूर शहरातला हा थेट प्रक्षेपण करीत दाखवत आहोत की मोठ्या प्रमाणावर महिला आज माजी नगराध्यक्ष मुगलाजी अण्णा शिरसटवार यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बदकम महोत्सव 2025 हा विसर्जन घाटावर आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर आज इथे पोलीस बंदोबस्त तसेच आज महिला सुद्धा इथं महिलांच्या आज गायबोटला लागतात मोठ्या प्रमाणावर इथे नेमण्यात आला आहे आणि गेटच्या मध्ये कोणाची एंट्री नाही आणि हा मुख्य रस्ता आहे. आपण पाहू शकता की जे आहेत येणारे जे मोठ्या प्रमाणावर इथं सोय करण्यात आली आहे बसण्याची पुरुषांसाठी व महिलांना फक्त प्रवेश हा देगलूर शहरातला विसर्जन घाट बदकम महोत्सव 2025 माजी नगराध्यक्ष मुगलाजी अण्णा शिरसटवार यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे मुगलाजी अण्णा हे आयोजन करत असतात. तेलंगणा, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकला हा उत्सव सण बदकम महोत्सव सण देगलूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर आज आपण पाहू शकता की विसर्जन घाट येथे आपलं दृश्य आणि महिला
देगलूर शहरातून मोठ्या प्रमाणावर 20 ते 25 हजार महिला याच्यामध्ये सहभाग घेत असतात आणि हा पाहू शकता की दृश्य मोठ्या प्रमाणावर आहे. इथं व्यवस्था लाईट वगैरे साऊंड सिस्टम व तसेच नाश्ता पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि पुरुषांना बसण्यासाठी वेगळे कक्ष करण्यात आला आहे आणि महिलांना फक्त एंट्री आहे आणि बाउन्सर नेमण्यात आले. महिला बाउन्सर व तसेच पुरुष बाउन्सर मोठ्या प्रमाणावर आज देगलूर शहरातला बदकामा उत्सव 2025 देगलूर शहरामध्ये जनतेचे मत देगलूर बदकामा उत्सव 2025 आज देगलूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात देगलूर नगरीचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शेषतवार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने आज देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की आज बदकामा उत्सव सण मोठे उत्सव साजरा करण्यात येत आहेत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणावर महिला तरुणी मंडळी मोठ्या प्रमाणात संख्येने आहेत. मोगलाजी अण्णा आज अण्णा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने आज आपण मोठ्या संख्येने इथे बदकामा उत्सव 2025 साजरा करण्यात येत आहे आणि हा 7 वर्ष आहे. हा 7 वर्ष आहे देगलूर शहरामध्ये. या ठिकाणी बदकामा सण आम्ही लहानपणी बघत होतो की आमच्या आईसोबत जेव्हा खेळत होतो आम्ही लहानपणी आणि त्या संस्कृतीला धरून आणि हा बदकामा सण लोप पावत चालला होता. पण आईचं आणि आमच्या सर्व माता भगिनींचं जे स्वप्न होतं की बाबा देगलूर शहरामध्ये बदकामा सण व्हायला पाहिजे. बदकामा म्हणजे आमची सर्वांची बायलेक असं आमच्या सर्वांना माहित आहे आणि त्यांना देवी स्वरूपात आम्ही सर्वजण पूजा करतो. त्याप्रमाणे गेल्या 7 वर्षापासून या ठिकाणी देगलूर शहरातील सर्व माता भगिनींनी हजारोच्या संख्येने या नदीच्या कडेला सर्व उपस्थित राहतात. त्याबद्दल मी आपल्या सर्व माता भगिनींचं मी आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जसं की पाहू शकता मोगलाजी अण्णा शेषतवार माजी नगराध्यक्ष आपल्यासोबत त्यांनी दरवर्षी हा आवर्जून हा कार्यक्रम घेत असतात आणि हजारोच्या संख्येने देगलूर मध्ये हा विसर्जन घाटावर एक अशी रोषणाई आपण पाहू शकतो. मोठ्या प्रमाणावर रोषणाई तसेच महिलांची व्यवस्था व जे पुरुषांची व्यवस्था बसण्याची वेगळी तसेच अनेक येथे कोणाला त्रास होऊ नये यासाठी त्यांनी 1 किलोमीटर परिसरातून हा भव्य दृश्य आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर आज महिलांसाठी त्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणावर विसर्जन घाट येथे बदकामा उत्सव 2025 साजरा करण्यात येत आहे. देगलूर शहरावर मी सय्यद समी, न्यूज नेटवर्क, जनतेचे मत, देगलूर, नांदेड. बदकामा उत्सव 2025 आपण पाहू शकता की महिला मोठ्या प्रमाणावर आज विसर्जन घाटावर आहोत आणि मोठ्या प्रमाणावर आज आपल्यासोबत जोडले गेले. आपण पाहू शकता की महिला मंडळी आज या बदकामा उत्सवामध्ये 20 ते 25 हजार महिला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येत असतात. काय सांगाल ताई की बदकामा उत्सव सण हा मोठ्या प्रमाणावर आहे. बदकामा उत्सव सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आहे. काय सांगाल की महिला मंडळी मोठ्या प्रमाणात साजरा करतात? हे एकदम आनंदाचा क्षण आहे आणि 5 दिवसापासून आम्ही फुलं आणून हे बदकामा केलेली आहे. 5 दिवसापासून पूर्ण फुलाची बदकामा आणि हाऊस आहे. काय वाटते ताई की इस साल बदकामा जो बदकामा उत्सव सण आहे सर्वात छान असं बदकामा तुमचा साजरा करण्यात येत आहे? थँक्यू. आमची बदकामा दरवर्षी चांगलीच असते पण सगळेजण तुम्ही म्हणले त्याच्यामुळे अजून इतका छान आनंद वाटत आहे. असं हे बदकामाचा सण असं आहे की आम्ही हे 4-5 दिवसापासून खूप मेहनत केलेली आहे. छान आली म्हणलं की आनंद खूप छान वाटतो. काय वाटतं यावेळी पारितोषिक तुम्हाला बक्षीस भेटेल काय? भेटलं तर खूप आनंद आहे. भेटावं अशी अपेक्षा आहे त्याच्यामुळे एवढे ह्याच्या अपेक्षाने आलेले आहेत आम्ही. आणि आज मोठ्या प्रमाणावर आज महिला मंडळी एन्जॉय करत असतात. हो खूप एन्जॉय करतो आम्ही. या बदकामा म्हणजे असा आनंद असतो की बायकाचाच असतो बदकामा म्हणजे ना. हा सण खरं तर तेलंगणा मधला आहे. आपलं बॉर्डर असल्यामुळे तेलंगणामधनं इकडे आपल्याकडे पण साजरा केला जातो. खूप आनंद वाटतो, खूप छान वाटतो. सगळेजण आम्ही एन्जॉय करायला आलेलेच आहोत. सगळे बायका आम्ही एन्जॉय. दुर्गा माता की जय, दुर्गा माता की जय. आपण पाहू शकता की महिला मंडळी हा पाहू शकता की बदकामा लाला अग्रवालचा हा बदकामा आहे. 5 दिवसापासून हा अतिशय मेहनत करून बनवलेला आहे आणि हा तेलंगणातून कर्नाटक राज्य बॉर्डर असल्यामुळे देगलूर शहरात महिला मंडळी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत असतात आणि लालाचा हा तो पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर बदकामा साजरा करण्यात येत आहे. आपण पाहू शकता महिला मंडळी मोठ्या प्रमाणावर आज इथे जमलेले आहेत.
हा जो मुख्य थेट प्रक्षेपण जनतेचे मत न्यूज नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करीत आहोत की हा बతుకమ్మ उत्सव सण मोगलाजी इराणा शेषटवार माजी नगरसेवक यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज बతుకమ్మ सण उत्सव देगलूर शहरामध्ये 7वा वर्ष आहे। परंतु अतिशय आनंद उत्सवात महिलांच्या मोठ्या प्रमाणावर आपण पाहू शकता की हा तेलंगणातला हा बతుకమ్మ उत्सव सण देगलूर शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणावर 1 नंबरवर आलेला बతుకమ్మ उत्सव सण आहे। माजी नगरसेवक तसेच मोहम्मद रऊफ आपल्यासोबत सुद्धा आहेत आणि वानखेडे साहेब अनेक दिवसापासून कार्यक्रम चालू होत आहे सजावटीचा तसेच रस्त्याचं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याच्यामध्ये आपला सुद्धा सिंहाचा वाटा आहे। सिंहाचा म्हणता येणार नाही, आमचा खारीचा वाटा आहे। मागच्या अनेक वर्षापासून आमचे अध्यक्ष साहेब 2016-17 पासून जेव्हा अध्यक्ष झाले त्यांनी 16 मध्ये तेव्हापासून बతుకమ్మ सण देगलूर तालुक्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये लयास गेला होता। तो बతుకమ్మ सण त्यांनी नावारूपाला आणला देगलूर शहरामध्ये पुन्हा रुजवण्यासाठी त्यांनी बతుకమ్మ सणाला खूप मोठी मेहनत घेतली व घराघरापर्यंत बతుకమ్మ पोहोचून बతుకమ్మ सणाचं त्यांनी मोठं एक महोत्सवामध्ये रूपांतर केलं। दरवर्षी थोडे करत आज बతుకమ్మमध्ये जवळपास 20 ते 25 हजारांच्या संख्येने महिला सहभागी होतात। यामध्ये प्रामुख्याने आपला देगलूर शहर प्रमुख 3 राज्याच्या सीमेवर असल्यामुळे आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचा प्रमुख शहर असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आंध्राचे आणि महाराष्ट्राचे बैलकी तिकडे आणि आंध्राचे बैलकी इकडे असल्यामुळे हा सण देगलूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि याचं पूर्ण श्रेय आमचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष मोगलाजी शेषटवार यांना। आता गेल्या वर्षीपासून याही वर्षी आता मोठ्या संख्येने महिला इथं येत आहेत। गेल्या वर्षीच्या प्रमाणामध्ये गेल्या वर्षी जवळपास 22 ते 25 हजार महिला होती। या वर्षी आमचा अंदाज आहे की त्यापेक्षा जास्त महिला येतील। महिला आल्यानंतर इथे वेळ होते, रात्र होते, त्यामुळे सगळं नाश्त्याची वगैरे सोय केली आहे। मागच्या वेळेस 2 वाजेपर्यंत चालला होता। आमची इच्छा आहे की यावेळेस 4 वाजेपर्यंत पहाटेच्या 4 वाजेपर्यंत कार्यक्रम चालला पाहिजे अशी आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की सर्व पद्धतीने आम्ही नियोजन केलं आहे। महिलांना काही त्रास होते कोणतं गालबोट महिला महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे किंवा महिला महोत्सवाचं आम्ही इथे एक कळा तयार केलेला आहे। सोबतच देगलूर प्रशासनाची पूर्ण पोलीसची टीम इथे आहे। स्वतः PI साहेब स्वतः जातीने लक्ष देऊन आज दिवसभर झालं इकडे आहेत। पूर्ण पोलीस कर्मचारी स्वतःचा जीव टाकून इकडे काम करत आहेत। त्यासोबतच आमचे पूर्ण मित्रमंडळी मित्रमंडळ सर्व परिवार इथे एकत्र येऊन काम अतिशय घरेकोट असं आपण पाहू शकतो की वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांचा पथक तसेच इथं महिलांसाठी बाउन्सर महिला तसेच ठेवण्यात आला आहे आणि असं कोणाही गाळबोट न लागता हा कार्यक्रम गेल्या वर्षी 2 वाजेपर्यंत चालू होता। यावर्षी अजून काही तास वाढवण्याची शक्यता आहे, कारण महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर 25 ते 30 हजार महिला या भाग घेतात आणि देगलूरातला एक मोठ्या प्रमाणावर सण उत्सव तेलंगणा सीमेवर असलेला कर्नाटक व तसेच महाराष्ट्र असलेला या देगलूर शहरामध्ये या बతుకమ్మ उत्सव सणाला मोठ्या प्रमाणावर महिला महिलेचा उदंड प्रतिसाद असतो। देगलूर शहरामध्ये सर्व न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलूर नांदेड मोठ्या प्रमाणावर आज आज देगलूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण पाहू शकता या बతుకమ్మ उत्सव मोठ्या प्रमाणावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बతుకమ్మ उत्सव 2025 मोठ्या प्रमाणावर देगलूर शहरात महिला मंडळी आज हजारोच्या संख्येने भव्य दिव्य असा प्रदर्शन आपण पाहू शकता। देगलूर शहरात महिला हळूहळू जायला सुरुवात झालेली आहे। दरवर्षी याही वर्षी मोठ्या संख्येने देगलूर शहरात पाहू शकता की बతుకమ్మ उत्सव हा देगलूरच्या आज
आज विसर्जन घाटावर भव्य दिव्य अशा रोषणाई करण्यात आली. हजारोच्या संख्येने महिला बत्कमा येथे विसर्जन करण्यासाठी येत आहेत आणि हा बत्कमाचा सण देगलूर शहरात हा दरवर्षीप्रमाणे यावेळी आज महिला मोठ्या प्रमाणावर आणि प्रेक्षक सुद्धा येत आहेत. पर्यावर्षक महिला सार्वजनिक बत्कमा महोत्सव 2025 देगलूर शहरात विसर्जन घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला तरुणी हा बत्कमा सण साजरा करत असतात. देगलूर शहराहून देगलूर नांदेड मोठ्या प्रमाणावर आज आज देगलूर शहरात मोठ्या प्रमाणावर आपण पाहू शकता. या बत्कमा महोत्सव मोठ्या प्रमाणावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बत्कमा महोत्सव 2025 हा मोठ्या प्रमाणावर देगलूर शहरात एक वर्षभर ही महिला मंडळी आज हजारोच्या संख्येने भव्य दिव्य असा प्रदर्शन आपण पाहू शकता. देगलूर शहरात एक वर्षभर पाहू शकता. महिला हळूहळू यायला सुरुवात झाली आहे. देगलूर शहरात दरवर्षी याही वर्षी मोठ्या संख्येने देगलूर शहरात पाहू शकता की बत्कमा उत्सव हा देगलूरच्या आज विसर्जन घाटावर भव्य दिव्य अशा रोषणाई करण्यात आली. हजारोच्या संख्येने महिला बत्कमा येथे विसर्जन करण्यासाठी येत आहेत आणि हा बत्कमाचा सण देगलूर शहरात हा दरवर्षीप्रमाणे यावेळी आज महिला मोठ्या प्रमाणावर आणि प्रेक्षक सुद्धा येत आहेत. पर्यावर्षक महिला सार्वजनिक बत्कमा महोत्सव 2025 देगलूर शहरात विसर्जन घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला तरुणी हा बत्कमा सण साजरा करत असतात. देगलूर शहराहून देगलूर नांदेड